नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके. मित्रांनो, लक्षात घ्या, जे लहान मुलं असतात 5वी-6वीचे, त्यांना RTE अंतर्गत तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन करू शकता. आता ते कशी प्रक्रिया असते आणि कधीपासून सुरू होत आहे, कधी लास्ट डेट आहे, त्यासाठी काय डॉक्युमेंट्स असतात, कशा पद्धतीचं त्याला ऑनलाईन करता येईल, याची संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्ही लक्षात घ्या, 13 जानेवारी 2025ला हा निघालेला GR आहे. याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, तुम्ही बघाल, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित ही सूचना आहे. ही जी सूचना आहे ती 13 जानेवारीची आहे. सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 नुसार ही RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. तर ही कधीपासून आहे ते लक्षात घ्या. खाली जर तुम्ही बघाल तर ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया 14/1/2025 ते 27/1/2025 आहे. म्हणजे 14 तारखेपासून सुरू होणार तर 27 तारीख ही लास्ट आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, जास्त कालावधी याच्यामध्ये दिलेला नाही, त्याच्यामुळे कुणीही लेट करू नका. ऑनलाईन फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचं लक्षात घ्या. ज्यांना कुणाला ऑनलाईन फॉर्म आणि अचूक, ज्यांचं चुकणार नाही अशा पद्धतीचं अचूक फॉर्म जर भरायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सांगतो, 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. हा व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि माझा यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी नवीन नवीन माहिती व्हॉट्सअपवर टाकत राहतो, यूट्यूबवर टाकत राहतो, तुम्हाला मिळत राहील. आणि याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे अचूक आणि पद्धतशीर तुम्हाला फॉर्म भरून देण्यात येईल आमच्याकडून. कुठेही चुका होणार नाही, कारण कोणाकोणाला प्रत्येकांनाच भरता येईल असं काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तुम्ही रिस्क न घेता मी आता जे समोर तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगणार आहे त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही फोटो काढा. फोटो काढून मला तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि खाली लिहा की मला RTEचं फॉर्म भरायचं आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 86 98 64 86 34. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवून द्या, जे तुम्हाला 10 ते 15 मिनिटामध्ये अचूक फॉर्म तुम्हाला भरून दिला जाईल. याच्यानंतर तुम्ही जे इथं जर तुम्ही बघाल, वंचित घटकातील बालकांमध्ये जो प्रवेश आहे तो वंचित घटक कोणता कोणता आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल, एक आहे अनुसूचित जाती, नंतर अनुसूचित जमाती, विभक्त जाती अ म्हणजे NTA, भटक्या जमाती ब, NTB, NTC, NTD भटक्या जमाती आहेत. हे VJA आहे. सॉरी, मी NTC म्हटलं होतं, VJA आहे. आणि खाली NTB, NTC, NTD. त्याच्यानंतर आहे OBC, त्याच्यानंतर SBC आणि आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित घटक, अनाथ बालके आणि दिव्यांग, अशा पद्धतीच्या लोकांना हा फॉर्म भरता येतो. आता तुम्ही जर खाली थोडं जर तुम्ही बघाल, आर्थिक वर्षामध्ये पालकांचे जे वार्षिक उत्पन्न जे लागणार आहे ते आहे 1 लाखापेक्षा कमी असावे. आता जे OBC वर्ग आहे, अनुसूचित जाती जमाती जर सोडलं तर त्यांना इन्कम लागतो, तोही तहसीलदारांचा, तो 1 लाखाच्या कमी पाहिजे. त्यांचा जो इन्कम आहे तो 1 लाखाच्या कमी पाहिजे. तुम्ही 25% जे प्रक्रियेमध्ये जे शाळा निवडता ते 10 शाळांपेक्षा कमी असावे. 10 शाळांच्या वर तुम्ही निवडू नाही शकत. 10 शाळांपर्यंत तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरत असतो, तसं तर आम्ही जो फॉर्म भरतो तो गुगल मॅपने बरोबर निश्चित करून भरतो. परंतु जर तुम्ही दुसरीकडे भराल तर गुगल मॅपनं तुमचा जो
हे आहे अंतर, ते व्यवस्थित टाकून तुम्हाला भरावं लागेल. आणि तुम्ही इथं जर तुम्ही बघाल, जसे जे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बदलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करण्यात येईल. बघा, जेव्हा आपण ठिकाण ते निश्चित करायचं असतो, तर तुम्ही जास्तीत जास्त 5 वेळा त्याला तुम्ही निश्चित करू शकता आणि ते अचूक नमूद करायचे आहे. तुम्ही जर इथे बघा, पालकांनी निवासस्थाने अचूक नमूद करायचे आहे. त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये अर्ज भरायचा आहे. शेवटच्या 27 तारखेच्या पहिलेच तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल, अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा तांत्रिक अडचणी तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही अर्ज सादर करा. 14च्या नंतर तुम्ही 15, 16, 17 कधीही तुम्ही पटापट हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना गरज आहे आणि त्यांना सांगा की या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला 15 ते 20 मिनिटात तुमचा फॉर्म भरून दिला जाईल. त्याच्यामुळे 20-22च्या अगोदरच तुम्ही फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर-टी पोर्टलवर मदत केंद्राची माहिती दिलेली आहे. तुम्हाला तिथं जर काही प्रॉब्लेम आला तर ती टोल फ्री नंबर दिलाय, त्याच्यावर सुद्धा आपण विचारू शकतो. त्याच्यानंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. जसं घराचा पत्ता आहे, जन्मतारीख आहे, उत्पन्न दाखला आहे, अपंगाचा दाखला आहे, जे SC-ST आहेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे. हे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला व्यवस्थित तिथं अपलोड करायचे आहे. ज्या बालकांनी यापूर्वी आर-टी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास त्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. जर याच्या अगोदर तुम्ही जर 25% अंतर्गत जर शाळेत प्रवेश घेतला असेल तर डबल प्रवेश तुम्हाला करता येणार नाही. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश अर्ज रद्द करण्यात येईल. त्यांना जर माहीत झालं आणि तुम्ही जर डबल फॉर्म जर भरले तर तुम्ही ते रिजेक्ट सुद्धा ते करू शकतात. पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नये. जे आवश्यक आहे तेच अपलोड करा, कोणतेही अपलोड करू नका. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरता आवश्यक कागदपत्रे तुम्हाला खाली दिलेले आहे. व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. जे कागदपत्र आहे, सर्वात अगोदर तुम्हाला निवासीचा पत्ता द्यायचा आहे. निवासीच्या पत्त्यामध्ये काय काय येणार? एक आहे रेशन कार्ड, दुसरं आहे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यानंतर लाईट बिल आहे, टेलिफोन बिल आहे, प्रॉपर्टी कार्ड आहे, घरपट्टी आहे, मतदान ओळखपत्र आहे, पासपोर्ट आहे, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आहे. यापैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता. आता हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला राहणार आहे निवासी पत्त्यात, हे वडिलांचं राहतील, कारण मुलांचं तर निघणार नाही. रेशन कार्ड मुलांचं राहू शकते, परंतु ड्रायव्हिंग लायसन आहे, घरपट्टी आहे, मतदान ओळखपत्र आहे, पासपोर्ट आहे, हे वडिलांचे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल, जर बाहेर जर राहत असाल, असे भरपूर सारे लोक आहेत जे नोकरी करतात आणि बाहेर राहतात. त्यांचे जर तसे जर पालक जर असेल तर त्यांना मग तुम्हाला भाडे करारपत्र करावं लागेल. बघा, 25% मिळेल तुम्हाला भाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी अनिवार्य आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा, म्हणजे पहिलेच भाडे करार तुम्हाला करायचं आहे. आणि याची जे कालावधी जी दिलेली आहे ते तुम्हाला 11 महिन्याचा कालावधी, 11 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे करार पत्राचा जो प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. म्हणजे ते पडताळणी करतील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जर त्या ठिकाणचा जर तुमचा जर खर्च असेल तर मग ते तुम्हाला कायदेशीर ठरले जाईल, नाही तर मग रद्द करण्यात येईल. त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा. जन्मतारखेचा जो पुरावा आहे तो जन्म प्रमाणपत्र देऊ शकता किंवा रजिस्टर्ड मधील जे दाखला आहे तो देऊ शकता. आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्र केले स्वयं निवेदन ग्राह्य धरण्यात येईल.
हे तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये हे तुम्ही लक्षात घ्या, जन्म दाखला किंवा तुम्ही टीसी याला जोडू शकता. त्याच्यानंतर जे SC ST आहेत त्यांना जातीचा दाखला आवश्यक आहे, कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना, जसं OBC आहे, NTC आहे, त्यांना 23-24 किंवा 24-25 चा 1 लाखापेक्षा कमी असलेला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. जर दिव्यांग असेल तर त्यांना 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल अनाथ असाल तर वंचित घटक असलेला अनाथाचा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर HIV बाधित आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा महिला आहेत, त्यांचं सुद्धा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जर तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिये जर तुम्ही बघाल, जी प्रक्रिया असते ते कशा पद्धतीची असते, तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत म्हणजे लॉटरी काढण्यासाठी ते दिनांक निश्चित केला जाईल. तुम्हाला जो मोबाईल नंबर द्याल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येईल की लॉटरी कधी आहे. त्याच्यानंतर त्या तारखेला ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येईल. सन 25-26 शैक्षणिक वर्षाकरिता RT अंतर्गत 25% राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येईल. एकाच टप्प्यामध्ये लॉटरी निघेल. तसेच शाळेत RT अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट तयार केली जाईल. वेटिंग लिस्ट सुद्धा काढण्यात येईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. ज्यांचं नाव सिलेक्शन झालंय त्यांना काही कालावधी देण्यात येईल जे ऍडमिशन करण्यासाठी. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट जे राहील ते अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचे मेसेज पाठवले जाईल. जर वेटिंग लिस्ट जर काही मुलं जर ऍडमिशन नाही केले आणि जर खाली जागा राहील तर तुम्हाला तसं मेसेज पाठवून तुम्हाला ते सांगितलं जाईल. मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मेसेज NIC द्वारे पाठवला जाईल. मगच दुसऱ्या यादीमध्ये म्हणजे मेसेज पाठवून जसं जसं वेटिंग लिस्ट तुमची राहील, जर खाली जागा असल्या तर तुम्हाला मेसेज केला जाईल. जर खाली जागा नसला तर तुम्हाला मेसेज येणार नाही. सोडत म्हणजे जी लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला RT पोर्टलवर त्यांच्या लॉग इनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. ठीक आहे. त्याच्यानंतर पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे म्हणजे हे शाळेसाठी माहिती आहे. ठीक आहे. काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या पालखीस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा 2 संधी देण्यात यावे. जर समजा बाहेर व्यक्ती राहत असाल, समजा त्या दिवशी येऊ नाही शकला तर 2दा ते संधी देऊ शकतात पडताळणीसाठी. अशा पद्धतीची माहिती तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून घ्या. आता याच्यामध्ये ही तुम्हाला थोडक्यात माहिती झाली. आता तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट्स तुम्हाला मी आता जशा पद्धतीचं सांगितलं आहे. जे वंचित घटक जे आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, OBC हे येतात. दिव्यांग, आता वंचित मध्ये पहा, वंचित जात संवर्गातील बालक जे आहेत त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. बघा, वंचित जात संवर्गातील जे बालक आहेत म्हणजे वंचित जात संवर्ग म्हणजे कोणते, हे यांना इन्कमची आवश्यकता नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर
त्यांचं मात्र कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा एसडीओ यांचे प्रमाणपत्र, पालकाचा, वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. हे जे आहेत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती किंवा ओबीसी आणि एसबीसी यांना इन्कम लागत नाही, मात्र कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. बाहेर राज्यातले चालणार नाही. मग कास्ट कुणाचं, मुलाचं किंवा वडिलांचं, दोघांपैकी एकाचं असलं तरी चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर दिव्यांग असेल तर त्यांना 40% पेक्षा जास्त अपंग असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. HIV, कोविड हे थोडं थोडं तुम्ही वाचून घ्या. आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे इथं तुम्हाला दाखवतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक बघा. आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांचा महसूल अधिकाऱ्याचे 21, 22, 23 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले इन्कम पाहिजे. परराज्यातील इन्कम ग्राह्य धरण्यात येणार नाही. जे दुर्बल घटक आहेत आर्थिकदृष्ट्या, जसं मुसलमान आहेत, बौद्ध आहेत, हे जे असतात यांना इन्कम आवश्यक आहे, तेही 1 लाखापेक्षा कमी. ठीक आहे. त्याच्यानंतर घटस्फोटित जे महिला आहेत त्यांना सुद्धा घटस्फोटित जे न्यायालयाचा जे निर्णय आहे ते आवश्यक आहे. विधवा महिलांचं सुद्धा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेचा किंवा बालक, वंचित गटातील बालक जातीचे प्रमाणपत्र त्यांचं ते आवश्यक आहे. ठीक आहे. आधार कार्ड बघा. आधार कार्ड बद्दल माहिती. वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील सर्व प्रवेश पात्रांना आधार कार्ड आवश्यक आहे. जे वंचित घटक आहेत किंवा दुर्बल घटक आहेत त्या सर्वांनाच आधार कार्ड अनिवार्य दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय काय लागेल? कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, अपंग असेल तर तो प्रमाणपत्र तशा पद्धतीचं. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येत असाल तर इन्कम, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या जन्म दाखल्याचा पुरावा. याच्यामध्ये तुम्ही बघा तुमच्या याच्यासाठी जन्म दाखला आवश्यक आहे. ठीक आहे. जन्म दाखल्याचा पुरावासाठी. त्याच्यानंतर रहिवासी व वास्तव्याचा पुरावा. आता रहिवासी पुरावा मी मगाशी सांगितलं आहे. रेशन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे किंवा घरपट्टी आहे, नमुना आट आहे किंवा बँकेचं पासबुक आहे, किंवा भाडेतत्त्वावर राहता भाडेकाचा 11 महिन्याच्या जास्तचं भाडेकाचा पुरावा. तर अशा पद्धतीचं किंवा मतदान कार्ड आहे, हे तुम्ही रहिवासी पुरावा देऊ शकता. इत्यादी जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे रहिवासी पुरावा, आधार कार्ड, जन्मदाखल्याचा पुरावा, कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम एवढं तुम्ही मला व्हॉट्सअप करून, माझा व्हॉट्सअप नंबर 8698648634 या नंबरवर माझा सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअप करा. याच्यासोबत तुमची जी माहिती लागेल ते मोबाईल नंबर, जीमेल ID वडिलांचा हे सुद्धा आवश्यक आहे. हे तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचं. याच्यात काही तुम्हाला जर पुन्हा कन्फ्युजन वाटत असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की असा असा प्रॉब्लेम आहे, तर मी तुम्हाला नक्कीच त्याला रिप्लाय देईल. वयाचं तुम्ही जर लक्षात घ्याल, जे मुलांचे जे वय पाहिजे आहे, जर प्ले नर्सरी जे आहे, नर्सरीवाल्यांना 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 याच्यामध्ये ते वयोमर्यादा पाहिजे. म्हणजे त्यांचा जे जन्म आहे ते 21 ते 2022 लक्षात घ्या. 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 याच्या मधामध्ये ते जन्मलेले पाहिजे. म्हणजेच 31 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे कमीत कमी 3 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 31 डिसेंबर 2025 रोजी किमान 4 वर्ष 5 महिने 30 दिवस जास्तीत जास्त असू शकते. 4 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे सरळ सरळ तुम्ही समजून घ्या 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 याच्या मधामध्ये त्याचा जन्म पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर KGला टाकाल, ज्युनियर KGला 1 जुलै 2020
ते 31 डिसेंबर 2021 याच्यामध्ये त्याचा जन्म पाहिजे. मग त्याचा जो वय आहे ते 4 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं असणं पाहिजे. सीनियर के जीला जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत त्याचा जन्म पाहिजे. त्याचं जे वय आहे ते 5 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असं पाहिजे. आणि इयत्ता पहिलीला जर तुम्ही ॲडमिशन कराल तर त्याचं जे जन्म आहे ते 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 याच्या मधामध्ये त्याचा जन्म पाहिजे. म्हणजे कमीत कमी 6 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असं याचं वयोगट आहे. वय तुम्ही बघून घ्या, ज्यांना ॲडमिशन करायचं आहे त्यांना वय बघूनच तुम्ही फॉर्म भरा. त्याच्यानंतर काही प्रश्न असतात. थोडासा व्हिडिओ लांब होत आहे, परंतु शेवटपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही त्याच्याबद्दल मी पूर्ण तुम्हाला माहिती देऊन देतो. पहिली गोष्ट आहे की कोणते मुलं पात्र असू शकतात जे आर्थिक दुर्बल घटक आहेत ते. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे की वंचित गटामध्ये कोण कोण मोडतात आणि दुर्बल गटामध्ये कोण मोडतात. ठीक आहे. आता कोणत्या शाळा पात्र आहेत तुम्ही बघून घ्या. कोणत्या शाळा पात्र असतात? जे CBSE वाले असतात ते, किंवा IB सह ते असतात. विना अनुदानित, विना कायमस्वरूपी, विना अनुदानित असे जे शाळा आहेत ते शाळा पात्र असतात. त्याच्यानंतर हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या त्या वेळेमध्ये. आता तुम्हाला सांगतो ऑनलाईन अर्ज किती वेळा करता येतो. ऑनलाईन अर्ज हा फक्त एकदाच करता येतो. तुम्ही जर दोनदा केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल, दोन्ही फॉर्म रिजेक्ट होईल. त्याच्यामुळेच बरोबर तुम्ही फॉर्म भरा, चुकला नाही पाहिजे आणि एकदाच फॉर्म भरावा लागेल. डबल डबल तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागेल ते मग तुम्हाला सांगितलं आहे. अर्ज भरण्याची वेबसाईट तुम्ही बघू शकता. प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे, काही शुल्क नाही आहे. पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात, तर तुम्हाला सांगितलं आहे मगाशी 10 शाळेसाठी ते पालक अर्ज करू शकतात. आणि अंतर तुम्हाला सांगून देतो, रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर यांच्या मधामध्ये ते अर्ज करू शकतात. कमीत कमी 1 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 3 किलोमीटर. ठीक आहे. या शाळेमध्ये ते अर्ज करू शकतात, कुठेही अर्ज करू शकत नाही. तुम्ही इथं पाहू शकता, शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य दिले जाईल आणि 1 किलोमीटरच्या जास्त जे असतील ते मग जे क्षुल्लक जागा असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. जास्तीत जास्त 3 किलोमीटर पर्यंत ते करू शकतात. परंतु पहिले जे प्राधान्य असेल ते 1 किलोमीटर पर्यंत जे असतात त्यांनाच असेल. वाहतुकीचा खर्च ते स्वतः करावा लागेल. 3 किलोमीटरच्या वर जे असतात ते 3 किलोमीटरच्या अधिक अंतरात जे लागेल त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवेश अर्ज हे लॉटरीवर लागेल. दिव्यांगाचे निकष, घटस्फोट, विधवा, अनाथ, खुला प्रवर्ग, उत्पन्न प्रमाणपत्र जे मी सांगितलंच आहे मगाशी. त्याच्यानंतर पुन्हा गुगल नकाशा जे आम्ही फॉर्म भरतो ते आम्हाला आवश्यक आहे. आणि कशा पद्धतीची कार्यपद्धती ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर कशा पद्धतीचं तुम्हाला मिळेल हे सर्व सांगितलं आहे. तुम्ही जे आम्ही ऑनलाईन फॉर्म भरतो ते तुम्हाला ऑनलाईन स्लिप व्यवस्थित ठेवायची आहे. त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर दिलं जाईल, त्याची प्रिंट काढून व्यवस्थित ठेवायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीत तुम्हाला माहिती आहे. याच्यात काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता, काही प्रॉब्लेम असला. हा व्हिडिओ मात्र प्रत्येक त्या मुलापर्यंत गेला पाहिजे. फ्रीमध्ये तुम्हाला एज्युकेशन मिळते. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, शेतकरी वर्ग असेल किंवा दुसरे कोणते जे 4 क्लासचे ड्युटीवाले सुद्धा भरतात, तर तुम्ही नक्की हा फॉर्म भरा. प्रत्येक मुलांपर्यंत, प्रत्येक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. आणि जर फर्स्ट टाईम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा काही प्रॉब्लेम आला तर. आणि तुम्हाला ॲडमिशन मिळालं की नाही तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ते सुद्धा कमेंटमध्ये मला एकदा नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.